नमस्कार, शीतस फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, नवीन दिवसाची सुरुवात नवीन ब्लॉगने करूया. तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त उरणमध्ये आमच्या इथे यात्रा भरलेली असते खूप मोठी. खूप दिवसापासून मुलं या यात्रेची वाट बघत असतात आणि तर असं यात्रेत जायचं असं सकाळपासून खूप मागे लागलेली होती मुलं आणि आम्ही ठरवलं आता चला जाऊया. मग सकाळी सगळेजण तर छान आवरून वगैरे निघालेलो आहे यात्रेमध्ये. संध्याकाळी जायचं कारण दिवसभर खूप ऊन असतं, त्याच्यामुळे उन्हात मुलं कंटाळतात म्हणून आम्ही आता संध्याकाळी जातो. संध्याकाळी यात्रेत गेल्यानंतर तिकडेच खाऊन पिऊन वगैरे मस्त येतो, कारण घरी येईपर्यंत खूप उशीर होतो. इतकी गर्दी असते की आणि उरणच्या यात्रेमध्ये कसं मार्केटमध्येच यात्रा भरलेली असते, साईडला वगैरे यात्रा नाही भरत. त्याच्यामुळे तिथेच वापस येता येत नाही आतमध्ये गेल्यानंतरनं खूप. त्याच्यामुळे आम्ही तिकडेच खातो पितो वगैरे. मुलांना छान तरी तिथे आकाश पाळण्या वगैरे खूप आलेले असतात, पण त्या साईडलाही जाता येत नाही कारण त्या खूपच गर्दी असते तिकडे. आजच्या दिवशी तरी ते 4-5 दिवस नंतर असतात, मग त्यामुळे आम्ही मुलांना नंतर तिकडे घेऊन जातो. तर हे बघा, खूप छान छान यात्रेमध्ये काही काय आलेलं आहे. सर्व वस्तू आपल्या असतील, मुलांची खेळणी, पायपुसणी, तुम्हाला फ्लॉवर पॉट्स वगैरे, घरातील सर्व सजावटीच्या वस्तू सर्व आलेल्या होत्या. आणि अशा तऱ्हेने बघा खूप संध्याकाळ झाली आणि इथे आम्ही मंदिराच्या जवळ पोचल्यानंतर ना आम्हाला एक पर्स सापडली एका लेडीजची. तर ती आता कुणाला देणार ना, कोण आवाज देतच नव्हता, पण तिथे एका बाजूला एक पोलीस उभे होते. त्यांना आम्ही ती पर्स सुपूर्द केली आणि त्यांनी जाऊन ती तिथे स्टेजवरती पुकारत होते, तिथे स्टेजवर जाऊन ती पर्स दिली. त्याच्यानंतर आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी निघालो. तुम्हाला सांगायचं म्हणजे तर यावर्षीच आम्हाला मंदिरात यात्रे दिवशी दर्शन मिळालेलं आहे. नाहीतर खूप प्रचंड गर्दी असते यात्रेमध्ये, जाता येत नाही आणि दर्शनही मिळत नाही. तर आज खूप छान दर्शन मिळालं. मेन म्हणजे आम्हाला आरती मिळाली दत्त जयंतीनिमित्त. तर बघूयात आपण पुढचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पूर्ण व्हिडिओ पहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय.